नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवार 10 जानेवारी 2026 मित्रांनो, आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने आपल्याला दुपारनंतर ही वाढ पाहायला मिळालेली आहे. पहा संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव. पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे मुरुम. गजर तुरीला आवक आलेली आहे 228 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,987 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,351 रुपये. पुढील बाजार समिती जळगाव. लाल तुरीला आवक आलेली आहे 92 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,300 रुपये, सर्वसाधारण दर 6,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,000 रुपये. पुढील बाजार समिती आहे बुलढाणा. आवक आलेली आहे 80 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,650 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,800 रुपये. पुढील बाजार समिती आहे पैठण. आवक आलेली आहे 93 क्विंटलची. कमीत कमी पैठण या दर मिळालेला आहे तुरीला 5,750 रुपये, सर्वसाधारण दर 6,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,626 रुपये. पुढील बाजार समिती कारंजा. आवक आलेली आहे तुरीला 1,550 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,605 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,895 रुपये. पुढील बाजार समिती आहे परळी वैजनाथ. आवक आलेली आहे 32 क्विंटलची. कमीत कमी तुरीला परळी वैजनाथ या ठिकाणी दर मिळाला 6,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,575 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,851 रुपये. पुढील बाजार समिती आहे हिंगोली. तुरीला आवक आलेली आहे 100 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,757 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,015 रुपये. पुढील बाजार समिती आहे मुरुम. गजर तुरीला आवक आलेली आहे 900 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,175 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,451 रुपये.